पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या खुशीत असलेल्या हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील व आजरा तालुक्यातील निंगुडगे हे माझं गाव. गडिंग्लजमधून अवघा 12 ते 13 किलोमीटरचा प्रवास. माझ्या गावाला निंगुडगे हे नाव कसं पडलं हा तसा खूप जुना इतिहास आहे. पूर्वी या ठिकाणी बसापूर नावाचे गाव होते. गावाच्या शेजारी एक सुंदर तलाव होता. त्या तलावात सदैव कमळे फुलायची. या तलावात भगवान श्री शंकराचे मंदिर होते. यावरून गावात जलमंदिरे होती असं ऐकायला मिळतं. कालांतराने बसापूर हे गाव उद्ध्वस्त होऊन निंगुडगे हे गाव उदयास आलं. माझ्या या गावात शंकराची 9 लिंगे आहेत आणि कदाचित यावरूनच निंगुडगे हे नाव प्राप्त झाले असावे असा गावचा इतिहास सांगतो. निंगुडगे गाव तसं मोठंच, अंदाजे 2000 पर्यंत लोकवस्ती असेल. माझ्या गावाला अतिपुराण वारसा असल्याने गावाला एक जागृत देवस्थान म्हणून ओळख निर्माण झाली आहे. श्री अमृतेश्वर मंदिर म्हणजेच बसवांना मंदिर अशी ज्याची ओळख आहे ते हे मंदिर पाहण्यासाठी व बसवेश्वरांच्या दर्शनासाठी खूप लांबून भक्त येत असतात. माझ्या गावात महाशिवरात्री, गणेश चतुर्थी, दसरा, दीपावली, कार्तिक स्वामी यात्रा, विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी होणारा सप्ताह, दत्त जयंती असे मोठे मोठे सण पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने सर्व गावकरी मंडळी मिळून साजरे करतात. दत्त जयंती, महाशिवरात्री, विठ्ठलाचा सप्ताह, कार्तिक स्वामी यात्रेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दिवाळी पाडव्याला विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात व गावातील सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी बाळगून यात्रा उत्साहाने पार पाडतात. माझ्या गावाला 1ली ते 7वी साठी सेंट्रल स्कूल निंगुडगे, 8वी ते 10वी साठी राजाभाऊ केसरकर हायस्कूल आणि 11वी व 12वी साठी बापूसाहेब सरदेसाई ज्युनियर कॉलेज आहे. या हायस्कूल व कॉलेजमध्ये शिकण्यासाठी सरोळी, कोवाडे, पेद्रेवाडी, हसगोळी गावचे विद्यार्थी विद्यार्थिनी येतात. त्यामुळे निंगुडगे गावाला ग्रामदैवत बसवांनाच्या कृपेने एक शैक्षणिक वारसाही प्राप्त झाला आहे. निंगुडगे गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावाला पाझर तलाव प्राप्त झाला आहे. हा तलाव गावकरी मंडळीच्या मतीने खूप वर्षांपूर्वी काढला आहे. या पाझर तलावात गावातील लोक येथे जनावरांना पाणी पाजण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व उन्हाळ्यात मुंबई पुणेकर पाहुणे मंडळी आंघोळ करण्यासाठी उपयोग करतात. तसेच मासे पकडण्यासाठी सुद्धा बागडी या पाझर तलावात येतात. बारमाही पाणी असल्याने गावातील लोकांना या पाझर तलावाचा खूप उपयोग होतो. तलावाच्या शेजारी वीटभट्टी कारखाना आहे. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरून वाहतो. त्यामुळे निंगुडगे गावाला ही सुद्धा एक ईश्वर देणगीच प्राप्त झाली आहे.
माझा गाव हा शेतकरी बंधूंचा गाव असल्याने गावात ऊसाची लागवड भरपूर केली जाते. त्याचबरोबर शेतात भुईमूग, भात, मक्का इत्यादी पिके घेतली जातात. दर शनिवारी गावात आठवडी बाजार भरत असल्याने शेतकरी बंधू गावात भाजीपाला विकण्यासाठी येतो. माझ्या गावाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे, कारण तसा माझा गाव निसर्गरम्य, झाडाफुलांनी, मंदिरांनी, आपुलकीने, प्रेमळपणाने, माणुसकीने अगदी सजवून गेला आहे. अशा गावात माझा जन्म झाला, त्याबद्दल देवाचे आभार. आणि असाच माझा गाव अजून विविध रूपांनी सजावा अशीच अपेक्षा. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे.